समुद्र म्हणूनही गंगा, पाषाण म्हणूनही लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे। तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणि साधूच्या जीवनामध्ये फरक आहे का नाही हो? तुमच्या आमच्या जीवनामध्ये आणि साधूच्या जीवनामध्ये फरक आहे का नाही? किती फरक आहे मोजायचा झाला तर मिलीमीटरमध्ये नाही आणि मिलीलीटरमध्ये नाही। किती जरी तुमच्या आमच्या सारख्याने मोजायचा प्रयत्न केला तरी साधू जीवन आणि तुमचं आमचं जीवन फार वेगळं आहे। इकडे लक्ष देत आहे ना? साधूचं जीवन साधुत्वाला प्राप्त झालेलं असते की उगीच नाही महाराज। जसं सोनं सोनं शुद्ध सोनं म्हणून जे प्रसिद्धीला आलेले असते, नावारूपाला आलेले असते, ते उगच नाही। त्या सोन्यानं पहिल्यांदा मुशीमध्ये जाऊन स्वतःला जाळून घेतलेला असते। दुसरं एक उदाहरण सांगेन मी, येता येता मला आठवलेली उदाहरण आहे ती, गाडीवर येता येता। चांगल्या शेतामध्ये शेतीमध्ये चांगल्या शेतामध्ये पीक कोणीही काढल, पण जाणता शेतकरी तो आहे की माळाचा माळा करतो आणि त्याच्यामध्ये चांगलं शेत पीक काढतो, त्याला जाणता शेतकरी म्हणावं। अनेक उदाहरणं येता येता माझ्या डोक्यात आली होती, पण आपल्या वेळेत बसवलेलं सांगायचा प्रयत्न करूया। आणखीन एक जाता जाता तुकोबाऱ्यांचं मला प्रमाण आठवलं। साधूचं जीवन महाराज म्हणले असं आहे, साधूचं जीवन असं आहे, दुर्जनाची गावे साधू मध्ये काय। तुकाराम महाराज म्हणले साधू म्हणजे दुर्जनाच्या गावामध्ये साधू म्हणजे काय आहे? सज्जनाच्या गावामध्ये नाही बरं का, दुर्जनाच्या गावामध्ये साधूचा अवतार व्हावा, जन्म व्हावा म्हणत नाही, साधूचा अवतार व्हावा। आणि मग अशा दुर्जनाच्या गावामध्ये जर साधूचा अवतार झाला, जन्म झाला, तर त्यांचं जीवन म्हणजे कसं आहे का? दुर्जनाचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्र व्याळा गाय बांधरी जैसी। वाघाच्या वाड्यामध्ये गाय बांधल्यासारखं साधूचं जीवन आहे, लक्षात घ्या। वाघाच्या वाड्यामध्ये गाय बांधल्यानंतर त्या गायीचं जीवन सुरक्षित नाही महाराज। आणखीन एक उदाहरण येता येता आठवले, सांगतोय, लांबते जरा पण सांगतोच। शेळी दिवसभर चांगल्या चांगल्या गवतातनं नाही, तुरीच्या पिकातनं चारून आणली, मटकीतनं आणली, सगळीकडनं चारून आणली, तुकोबारायचं मग वाक्य आहे। आणि मग संध्याकाळी आणल्यानंतर तिला बांधताना अशा शेजारी अशा जवळ बांधली, अशा ठिकाणी बांधली जिथं वाघाचा पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यात वाघ होता, वाघाचा पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये वाघ होता, अशा ठिकाणी शेळी बांधली। सांगा बरं, रात्रभर निवांत झोपल शेळी? झोपल महाराज कधी? साधूचं जीवन महाराज तसं आहे। तुमच्या आमच्यामध्ये राहून आम्ही काय चांगली माणसं आहे का महाराज? साधूला कधी साधू म्हणलोय का नाही आम्ही? कारण ऐका, परवादीचं उदाहरण, परवादीच्या काल बोललो होतो मी। साधूला साधुत्व त्याच वेळेला मिळत असतं गेल्यानंतर आपल्याला कळतं। हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। असताना कधी साधू साधू कळत नाही। परवादिशी का काल सांगितलं होतं मी, ज्या ज्ञानोबरायांना जगू दिलं नाही, भीक वाढली नाही, वाढलेली खाऊ दिली नाही, त्याच ज्ञानोबरायांच्या समाधीवर लाखो रुपयाचा रोजचा अभिषेक आहे। ज्ञानोबरायांचा रथ पाहिला असेल सोहळ्यातला तुम्ही, किती सजवला जातो महाराज, सोनं कितीतरी आहे त्याला, चांदी कितीतरी आहे। हे कधी आहे? होते तेव्हा ज्ञानोबारी रेडा बोलवला पैठणला, रेडा ज्या वेळेला रेडा बोलवला त्यावेळेला आपल्यातलेच काही जण म्हणत होते, बारीक कान करून ऐका, आपल्यातलेच काही जण म्हणत होते, आपल्यातले म्हणजे आपले पूर्वज कोणतरी असतील ना, आपण त्यांच्या रक्तातली आहे ना, ते म्हणायचे आम्हाला माहिती आहे असा रेडा कोणी बोलणं म्हणून बोलत नाही, पहिल्यापासून असंच काहीतरी चिटकुल त्याच्याकडे आहे। काय त्याच्याकडं? असेच काहीतरी चमत्कार करते। अरे ज्ञानोबरायनं मांडलं नाही लोकांनी, तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? माझा मुद्दा एवढाच आहे, जीवन, आपल्या जीवनाचा प्रवास हे सगळं आपण करतोय ना, त्याच्यासाठी करतोय। कशासाठी? ऐका, साधूकडे बघताना चमत्कार म्हणून कधी बघायचं नाही। सगळ्यात मोठा भ्रम आमचा आहे। दोन वाक्य ऐका, विरोधाभासाची आहेत। चमत्कार करतेत ते साधू नसते, मग करतेत का? तुम्हा आम्हाला कळावं म्हणून। काय कळावं? त्यांची उंची एवढी असते, पण आमचं करंट कपाळ असतं की आम्हाला त्यांची उंची कळत
तुमच्या अंशासाठी करून दाखवतात ते चमत्कार. लक्षात ठेवा, एरवी तर चमत्कार करतात ते साधू कधीच नसतात. शास्त्रानं त्याला मान्यता कधी दिली नाही. केले का तो आम्हाला कळावं. चला पुढचा अध्याय.